आवडतो श्रीराम मजला आवडतो श्रीराम आवडतो श्रीराम मजला आवडतो श्रीराम आकडे नाशिक पलीकडे पंचवटी अलीकडे नाशिक पलीकडे पंचवटी मध्ये गंगेचे स्नान मजला आवडतो श्रीराम गंगेचे स्नान मजला आवडतो श्रीराम आवडतो श्रीराम मजला आवडतो श्रीराम राम लक्ष्मण संगे सीतामाई राम लक्ष्मण संगे सीतामाई सेवेला हनुमान मजला आवडतो श्रीराम राम लक्ष्मण संगे सीतामाई राम लक्ष्मण संगे सीतामाई सेवेला हनुमान मजला आवडतो श्रीराम सेवेला हनुमान मजला आवडतो श्रीराम आवडतो श्रीराम मजला आवडतो श्रीराम मोर मुकुट पितांबर शोभे मोर मुकुट पितांबर शोभे हाती तीरक मान मजला आवडतो श्रीराम हाती तीरक मान मजला आवडतो श्रीराम आवडतो श्रीराम मजला आवडतो श्रीराम एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने नाम तुझे घनश्याम मजला आवडतो श्रीराम नाम तुझे घनश्याम मजला आवडतो श्रीराम आवडतो श्रीराम मजला आवडतो श्रीराम आवडतो श्रीराम आवडतो श्रीराम हरि नाम जपावे प्रभु नाम हरि नाम जपावे प्रभु नाम भक्तासाठी उभा घनश्याम भक्तासाठी उभा घनश्याम भक्तासाठी उभा घनश्याम राम लक्ष्मण वनाशी गेले राम लक्ष्मण वनाशी गेले सीतामाईला बरोबर नेले सीतामाईला बरोबर नेले त्यांच्या सेवेला हनुमान त्यांच्या सेवेला हनुमान भक्तासाठी उभा घनश्याम भक्तासाठी उभा घनश्याम भक्तासाठी उभा घनश्याम कौरव पांडव वनासी गेले
कौरव पांडव वनासी गेले द्रौपदीचे वस्त्र हरविले द्रौपदीचे वस्त्र हरविले वस्त्रे पुरवी भगवान वस्त्रे पुरवी भगवान भक्तासाठी उभा घनश्याम भक्तासाठी उभा घनश्याम भक्तासाठी उभा घनश्याम हरी नाम जपावे प्रभु नाम हरी नाम जपावे प्रभु नाम भक्तासाठी उभा घनश्याम भक्तासाठी उभा घनश्याम भक्तासाठी उभा घनश्याम जनी म्हणे जय विठुराया जनी म्हणे जय विठुराया गेला संत सखूचे भांडी घासाया गेला संत सखूचे भांडी घासाया पाठीशी उभा भगवान पाठीशी उभा भगवान भक्तासाठी उभा घनश्याम भक्तासाठी उभा घनश्याम भक्तासाठी उभा घनश्याम हरी नाम जपावे प्रभु नाम हरी नाम जपावे प्रभु नाम भक्तासाठी उभा घनश्याम भक्तासाठी उभा घनश्याम भक्तासाठी उभा घनश्याम उभा घनश्याम उभा घनश्याम शरण शरणानो म्हणता तुझ आलो रामदूता शरण शरणानो म्हणता तुझ आलो रामदूता तुझ आलो रामदूता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा मज दावाव्या सुभटा मज दावाव्या सुभटा मज दावाव्या सुभटा शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता तुझ आलो रामदूता तुझ आलो रामदूता शूर आणि धीर शूर आणि धीर स्वामी काजासी सादर स्वामी काजासी सादर स्वामी काजासी सादर स्वामी काजासी सादर शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता तुझ आलो रामदूता तुझ आलो रामदूता तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे रुद्रा अंजनीचे या कुमारा अंजनीचे या कुमारा अंजनीचे या कुमारा अंजनीचे या कुमारा शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता 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 जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसानंतर आपल्याला भेटताना आनंद होत आहे. या हिंदू नववर्षाच्या
आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. खरं तर वसंत ऋतू आणि बहरलेली सृष्टी यामध्येच साजरे होणारे आपले सण समारंभ, चैत्रातला गुढीपाडवा हा प्रथम दिन, त्यानंतर रामनवमी झाली, श्रीराम जन्मोत्सव संपूर्ण देशात साजरा झाला आणि आता आज रामभक्त हनुमान राजा कसा असावा हे रामाने शिकवले, तर भक्त कसा असावा, सेवक कसा असावा हे हनुमंताने आपणा सर्वांना त्याच्या स्वतःच्या उदाहरणावरून सांगितले. रामासारखा आदर्श पती, पिता, मुलगा आणि शासक आणि त्याच्या सहाय्याला असणारा त्याचा सेवक हनुमान याच्या जन्मोत्सवानिमित्त आमच्या मुक्ताई भजनी मंडळाच्या प्रमुख म्हणजे आमच्या सर्वांच्या गुरु सौभाग्यवती मालती व्यंकटेश तांबोळकर आणि आमच्या गुरु भगिनी राधाबाई पवार आणि मी स्वतः अलका मुळी आम्ही काही भजनं सादर केली. ते आपण सर्वांनी ऐकलीत, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मंडळी, या काळात केवळ हिंदूंचेच नाही तर इतर धर्माचेही सण साजरे केले जातात. मुस्लिम बांधवांचा बंधुभाव दर्शविणारा रमजान ईद हा सण नुकताच पार पडला आणि उद्या ख्रिश्चन बांधवांचा गुड फ्रायडे हा सण आहे. पंढरीची चैत्री यात्रा झाली, ज्योतिबा देवाचा उत्सव, सासनकाट्या, शिखर शिंगणापूर येथील मुंगी घाटाचा थरार इत्यादी एक ना अनेक सण उत्सव व सामाजिक कार्यक्रम या काळात नवे नवे आपल्या भारतात सतत सुरूच असतात. आपल्याकडे यामधूनच विविध जाती धर्माच्या लोकांमध्ये स्नेह आणि प्रेमभावाची जोपासना आपोआपच होत असते. हनुमान जयंतीच्या निमित्ताने पाहिले असता हनुमान अर्थात मारुतीराय हे केवळ सेवेचे किंवा भक्तीचेच प्रतीक आहेत असे नाही. हनुमान शौर्याचे आणि धैर्याचेही प्रतीक आहेत. संयम आणि शालीनता किंवा नीतिमत्ता ही त्यांच्या अंगी होती. लहानपणी खोड्या करणारा, अज्ञानपणे उच्छेद मांडणारा हा बालक मोठा होत होत आपल्या अंगचे अंगभूत गुण विसरून गेला. आदर आणि भक्तिप्रेमामध्ये बुडून जात जात त्याच्या स्वतःच्या शौर्य शक्तीवर विस्मृतीचा पडदा दाटला. अंगी असलेले शौर्य तो विसरून गेला. असंच होतं ना, आज ही मुलं खोड्या करू लागली. काही गोष्टी आई बाबा, दादा ताई किंवा इतर मोठ्यांसारखी करून बघायला लागली की आपण त्यांना दटावतो. आता तर लगेचच त्यांच्या हाती मोबाईल टेकवला जातो. अर्थातच त्यांची चिकित्सा कृती हळूहळू कमी होऊन विस्मृतीत जाते. आपणही काही करू शकतो यावरचा विश्वास कमी होतो. माझ्यासारखी सर्वसामान्य माणसं, स्त्री पुरुष स्वतः स्वतःला कमी लेखतात आणि समाजात मोकळेपणाने वावरणे, निर्भीडपणे आपले मत मांडणे, सत्याचा स्वीकार करणे याचा त्यांना विसर पडतो. कधी कधी इतरांचं नाही ऐकलं तर आपलं नुकसान होईल असं वाटून उचललेलं पाऊल मागं घेतलं जातं. पण कुठलीही गोष्ट करताना सारासार विचार करून हिमतीनं पाऊल उचललं तर आपली मनशक्ती, आत्मशक्ती आपल्याला साथ देतेच. हनुमानानंच नाही का समुद्र लंघन केलं? आपणही आयुष्यात आपल्या पुढे उभे राहणारे बिकट प्रसंगरूप समुद्र सहज पार करू शकतो. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही अनुदैवत तुका म्हणे दुसरे. श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही अनुदैवत तुका म्हणे दुसरे. याप्रमाणे हनुमंताचे, मारुतीरायाचे गुण आठवून वेळ प्रसंगी नवे नवे नेहमीच जीवनात
मनाला प्रसन्न ठेवून सकारात्मकतेने आलेल्या प्रसंगाकडे पाहून यशस्वी जीवन जगता येईल. असे जीवन जगता आले म्हणजेच आपल्यावर हनुमंताची कृपाच झाली असे म्हणायला हरकत नाही. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली.